हिंदूबहुल भाग परिसरातील दर्ग्याचं अतिक्रमण पूर्णतः काढावं अन्यथा आंदोलन। 4 वाजेपर्यंत दर्गा परिसरातील अतिक्रमण काढावं अन्यथा आंदोलन। आमदार फरांदे यांचा इशारा। नाशिक शहरातील काठे गल्ली बाबानगर रोड परिसरातील दर्ग्याच्या काही भागातील अनधिकृत अतिक्रमण काढावं याकरता आज सकाळपासून अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे। मात्र या ठिकाणी आता हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्या। महंत सुधीर पुजारी यांच्यानंतर आता मध्य भाजपच्या हिंदू शेरणी म्हटल्या जाणारे आमदार देवयानी फरांदे देखील परिसरात दाखल झाले। त्यांनी संपूर्ण अतिक्रमण काढावं, हा हिंदू बहुल भाग आहे, याकरता 4 पर्यंतची मुदत आम्ही देऊ अन्यथा आंदोलन करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे। परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भाजपचे देखील अनेक पदाधिकारी या ठिकाणी जमत असून पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी व रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी पोहोचले। सदर परिसरात नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली। त्या पद्धतीने एखाद्या हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही। महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाहीये आणि नागरिकांची मागणी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजे आणि एखाद्या ओपन स्पेस वरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने काढावं। आज काय झालेलं आहे की आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे हा मी तुम्हाला सांगते की स्थानिक प्रशासनाने जर वेळीच याच्यावरती कारवाई केली असती तर नागरिकांना आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली नसती। काठेगल्ली सिग्नल परिसरात सध्या नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। देवयानी फरांदे यांनी आज 4 वाजेपर्यंत मुदत दिल्यानं पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।